पंढरपुरातील सखल जैन समाजाच्या वतीने प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर शीतल शहा यांना जैन समाजातील सर्वोच्च श्रावक अर्थात साधक म्हणून मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार समाधान आवताडे, कल्याणराव काळे, आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते शीतल शहा यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. पद्मविभूषण पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य आमदार समाधान आवताडे यांनी या कार्यक्रमात केले आहे. जसा आज आपल्या समाजाने सकल जैन समाज पुरस्कार दिलेला आहे, तसंच त्यांनी आपल्या महाराष्ट्र शासनाकडे इव्हन दो भारत सरकारकडे पद्मभूषण पुरस्कार देण्याची शिफारस करावी असं मी आवताडे साहेबांना नम्र विनंती करतो आणि सर्व समाजाच्या वतीने मी आवाहन करतो. त्याला काळे साहेबांनी सुद्धा सहकार्य करावं असे सर्वांना आपल्या वतीने पद्मभूषण सत्कार तर होणार आहे, या स्टेजवर याच ठिकाणी आवताडे साहेबांच्या उपस्थित होईल अशी मी ग्वाही देतो. काळे साहेब हे माझे जवळचेच आहेत आणि त्यांचे इथं पाय लागले त्याबद्दल मी धन्यवाद. आणि यांचं कायम इथं आमच्याकडे लक्ष असावं, बाकी दुसरं काही नाही. मी आमदार साहेबांना जी मागणी केली त्या मागणीबद्दल उत्तर मागतो. डॉक्टर शीतल शहा हे नाव म्हणजे प्रत्येक गोरगरिबांच्या पोटावर असणारं नाव. आता पेनोरकर साहेबांनी सांगितलं की त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली, म्हणजे त्यावेळेचा तुम्ही आपण त्याचा उल्लेख करत होता, परंतु मी त्यांच्या व्यवसायाला व्यवसाय म्हणत नाही, मी त्यांच्या व्यवसायाला लोकसेवा म्हणतोय. आणि लोकसेवा करण्याचं काम डॉक्टर शीतल शहा साहेब या निमित्तानं सर्व समाजाला करतात. आम्हालाही त्यांचा म्हणजे अभिमान आहे. या भागाचं लोकप्रतिनिधित्व करत असताना असे डॉक्टर सुद्धा त्या ठिकाणी असंही काम होऊ शकतं का? कारण मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, मी बघितलं लहान लहान मुलं त्या ठिकाणी म्हणजे बोलता येत नाही, फक्त त्यांच्या हावभावावरून त्यांच्या चेहऱ्याच्या कशा हे पडते त्याच्यावरून त्या ठिकाणी म्हणजे आईला सुद्धा कळत नाही बाळाला काय पाहिजे. त्या बाळाला म्हणजे देण्याचं काम आणि त्या बाळाला मोठं करण्याचं काम या ठिकाणी डॉक्टर साहेब आज करतात. तेही डॉक्टर साहेब करत असताना मी त्यांच्या प्रत्येक पेशंट जवळ त्या ठिकाणी त्यावेळेला मी ज्यावेळेला गेलो होतो, 90 ते 95% पेशंट हे सगळे स्कीम मध्ये बसणारे. मी त्याला आज आपण बघतोय, मी डॉक्टरांना नावं ठेवत नाही, परंतु गेल्यानंतर स्कीम मध्ये बसायच्या अगोदर ती विचारत नाही, स्कीम मध्ये बसत असेल तर टाळते आणि रोख रक्कम असेल तर त्या ठिकाणी त्याला प्राधान्य दिलं जातं. परंतु शहा डॉक्टर साहेबांनी या निमित्तानं तुझं पेशंट स्कीम मध्ये कसं बसल, तुझं फुकट सेवा कशा पद्धतीनं करता येईल याकडे लक्ष देऊन 95% पेशंट हे स्कीम मध्ये किंवा त्यांच्या भुवन फंडातून त्या ठिकाणी त्यांना सेवा देण्याचं काम डॉक्टर साहेब करतात. मला वाटतंय आम्हाला सगळ्या हॉस्पिटलमध्ये फोन करावे लागतात. आमचा फोन म्हणजे डॉक्टरांना बिल कमी करणे किंवा पेशंटला स्कीम मध्ये बसवा म्हणून एवढंच फोन असतो. परंतु मला वाटतंय मी आता मागचे ही टर्म मध्ये या दोन्ही टर्म मध्ये फार सगळ्यात कमीत कमी जर फोन कुठल्या डॉक्टरना केले असतील तर ते म्हणजे शहा साहेबांना केले. त्यांना फोन केला असत फक्त तब्येतीची विचारपूस आणि त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतानाच त्यांना फोन मी केलेले आहे. परंतु असा अत्यंत चांगली सेवा देण्याचं काम या ठिकाणी समाजाला करत आहे आणि स्वखर्चातून आज या ठिकाणी मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार केलेला आहे. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. एवढे 8 दिवस हा सगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्याला हे सगळं या निमित्तानं हे सगळं बघायला मिळतंय. हे डॉक्टर साहेबांच्यामुळे मिळतंय. आणि आमचे खडके साहेबांनी ज्या पद्धतीनं मागणी केली म्हणजे खरं त्या पुरस्काराचे ते योग्य मानकरी आहेत. पण एवढ्या दिवस राहिलंच कसं काय? आपण 100% आजच्या सगळ्यांच्या वतीनं आणि मी त्या ठिकाणी दिल्ली दरबारी असेल किंवा महाराष्ट्र दरबारी असेल, मी शहा सरांचं त्या ठिकाणी 100% आपण तो फाईल तयार करून ते फाईल देऊन त्याचा पाठपुरावा 100% मी करीन आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कार्याची पोच
पोचपावती त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना अभिवचन देतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं, सत्कार सन्मान केला, आम्हाला शुभाशीर्वाद दिले, त्याबद्दल मी सर्व जैन समाजांचं मनापासून मी आभारी मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तुम्ही देखील तुमच्या बाईकमध्ये पेट्रोल टाकून थकलाय का? मग चिंता का करताय? लुनिया ईव्ही हब घेऊन आले आहेत तुमच्यासाठी ई बाईक. सोलापुरातील ई बाईकचे भव्य शोरूम म्हणजे लुनिया ईव्ही हब. यांच्या इथे ई बाईक आणि स्पोर्ट्स बाईक उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय? आत्ताच भेट द्या लुनिया ईव्ही हबला आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घ्या. आमचा पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर. कॉन्टॅक्ट नंबर 9309857930 7507886648.